प्रधानांचा राजीनामा न घेतल्यास मोदींची खुर्ची धोक्यात, अभिजित दिपकेचा सरकारला इशारा. नीट पेपर फुटीवरून विरोधक आक्रमक, संसद भवन परिसरामध्ये विरोधकांचं आंदोलन, तर लोकसभेमध्ये विरोधकांच्या गदारोळामुळे सोमवारपर्यंत कामकाज स्थगित. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरती सीजेपी ठाम, 3 पैकी 2 मागण्यांवरती सरकार सकारात्मक, सीजेपी शिष्टमंडळ आणि सरकारसोबत झालेल्या बैठकीत निर्णय. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यास सरकार तुर्तास तरी तयार नाही. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत सरकार शनिवारपर्यंत निर्णय घेणार. केंद्र सरकारच्या बैठकीनंतर सीजेपीचा दावा. सीजेपीच्या पाठिंब्यासाठी मनसे उभाठा मैदानात, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरती अजूनही ठाम. सोनम वांगचुक यांनी 26व्या दिवशी सोडलं उपोषण. जेपी नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंहांसोबत चर्चा. एपेक्स बॉडी ऑफ लेह लडाखचे वरिष्ठ नेते सुद्धा होते उपस्थित. सोनम वांगचुक म्हणजे अण्णा पार्ट 2, काँग्रेसचा घणाघात, सरकारसोबत डील करत असल्याचाही केला आरोप. दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती निर्णय. कायदा सुव्यवस्थेसाठी अतिरिक्त खबरदारी. आंदोलनामध्ये हिंसा करणारे सीजेपीचे आंदोलक नाहीत, अभिजित दिपके यांचा दावा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाआडून हिंसाचाराचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप. सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोलिसांचा राजीनामा. उत्तराखंडच्या पोलीस शिपाई शेर सिंहांची अभिजित दिपकेंच्या उपस्थितीमध्ये घोषणा. सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनाचे राज्यातही पडसाद. मुंबईसह नागपूर, संभाजीनगरमध्ये आंदोलनं. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही केली मागणी. मुंबई पोलिसांना आंदोलक मुलीचा विनयभंग केल्याचा काँग्रेसचा आरोप. रोहित पवारांनी पोलीस हवालदाराचा व्हिडिओ ट्विट करत साधला निशाणा. भाजप म्हणतं हे मुंबई पोलिसांना बदनामीचं षडयंत्र. मुंबई पोलिसांनी ट्विट केलं डिलीट. रोहित पवारांच्या आरोपानंतर दिलं होतं स्पष्टीकरण. रोहित पवारांनी रिट्विट करत केले होते सवाल उपस्थित. पालखीमध्ये न्याहारीचा स्वयंपाक करताना अचानकपणे गॅस गळती. गॅस सिलेंडर गळतीमुळे गाडीला लागली आग. काही वारकरी जखमी. स्वयंपाकाचं साहित्यही जळून खाक. पेण तालुक्यातील वरवणे गावामध्ये भूस्खलन. मातीचा ढिगारा खाली आल्यानं शेतीचं मोठं नुकसान. भूस्खलनानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. कोल्हापुरातील पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर. पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फुटांवर. जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली. पालघरच्या चिंचणी वाणगाव परिसराला पुराचा फटका. अनेक घरांमध्ये शिरलं पाणी. संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान. गुजरातच्या नवसारीमध्ये भीषण अपघात. भीषण पूरस्थिती. मात्र अहमदाबाद, सुरत आणि अनेक शहरांमध्ये शिरलं पाणीच पाणी. पुरामध्ये अडकलेल्यांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी हलवलं. हिमाचल प्रदेशामध्ये भीषण अपघात. धावत्या वाहनावरती दरड कोसळली. 6 महिन्यांच्या बाळासह 13 जणांचा जागीच मृत्यू. गुजरातला पावसाचा जोरदार फटका. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती 50 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी. वाहन चालक, प्रवासी 12 ते 15 तासांपासून महामार्गांवरती खोळंबले. सोलापुरात दूषित पाणी प्यायल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप. जवळपास 50 नागरिकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास. एसबीआय आयकॉन इमारतीमधील रहिवाशांची प्रशासनाकडे तक्रार. सोने आणि चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण. सोन्याच्या दरामध्ये 2000 रुपयांची घसरण, तर चांदीच्या दरामध्ये 4000 रुपयांनी स्वस्त. चिमुकल्यांना लागलं विठुरायाचं वेड. लाखनीमध्ये चिमुकल्यांच्या भक्तिमय वारीमध्ये टाळ मृदुंगांचा गजर. विठुरायाच्या अखंड भक्तीचा नामघोष.